कैदी नंबर 345 512 756. ए चला रे, चला ना ए 556. चल, साहेबांनी बोलावले. शिवा, तुझी चांगली वर्तणूक पाहून पुढील 2 वर्षाची शिक्षा कमी करण्यात आली आहे. सर्व कागदपत्रे तयार झाली की परत बोलावीन. आता पुढचं आयुष्य नीट काढ, स्वच्छ जगायचं हे लक्षात ठेव. आभार साहेब. शिवाच्या सुरकुतल्या डोळ्यात पाणी तरळत होतं. थरथरते हात जोडत मनापासून धन्यवाद असे बोलत शिवा परत कुलपाच्या आड कोपऱ्यात किडवे बसला आणि दोन्ही गुडघ्यात डोके खुपसून हमसून रडू लागला. शिवा वय वर्ष 62-63 असेल. बायकोच्या खुनाची शिक्षा झाली होती. गेली 20-22 वर्ष जेलमध्येच होता. त्याच्यासोबत असलेले बाकी कैदी खून, बलात्कार, दरोडे अशा गुन्ह्यांची शिक्षा भोगत होते. सगळे एकदम अट्टल गुन्हेगार. कित्येक वेळा जेलची हवा खाल्ल्याने निडर मोजोरडे झाले होते. शिवा त्यांच्यात अगदी घाबरून राहायचा. साधारण माणसाने असे वातावरण कधी अनुभवलेच नसतं. तिथल्या कुबट वासाने जीव कासावीस होत असे. सतत आई माईवरून शिव्या आणि गलिच्छ भाषा याचा त्याला उबंग यायचा. सुरुवातीला शिवाची आई आणि बा यायचा भेटायला, पण नंतर ते बंद झाले. इतक्या वर्षात एकही जण भेटायला आले नव्हते. गुपचूप जे पडेल ते काम करायचा, जे समोर येईल ते गप्पपणे गिळायचा आणि जमिनीवर निमूटपणे पडून राहायचा. एक प्रायश्चित्त भोगल्यासारखं वागणं असायचं. शिवाला त्या ढोपराच्या काळोखात त्याचा भूतकाळ दिसू लागला. शिवा आणि उमा कुठलेही साम्य नसलेले दोघे कसे काय एकमेकांना पसंत पडले कुणास ठाऊक. शिवा म्हणजे रांगडा गडी. रोज बैठका मारलेल आडदंड शरीर, पिळदार मिशा. एका वेळेस गल्लासभर दूध लागायचं आणि डझनभर अंडी. 10-12 भाकऱ्या तर कुठेच जायच्या. लवकर उठणं, व्यायाम करणे, शेतावरची कामं उरकून गावातल्या लोकांना मदत करणे. जेमतेम 4 बुक शिकलेला, पण अनुभवाचे बोल आणि व्यवहार चोख असायचा. सगळे व्यवस्थित जिथल्या तिथं असायचं त्याचं. फक्त एकच वाईट होतं ते म्हणजे अत्यंत तापट स्वभाव. कुणावरही अत्याचार सहन नाही व्हायचा त्याला. त्याउलट उमा चंचल, अल्लड, खोडकर आणि भयंकर चंगट. आळशी, उशिरा उठणे, रमतगमत काम करणे. एकदा तंद्री लागली की बाई विसरूनच जायची काय काम करायचे होते. रेडिओची गाणी ऐकणं आणि मैत्रिणींसोबत तासनतास इथल्या तिथल्या गप्पा मारणे. शकू म्हणजे उमाची आई. नवरा गेल्यावर दोन्ही मुलांना घेऊन भावाकडे राहायला आली. उमाच्या अशा वागण्याने तिला अगदी ओसाळल्यासारखे व्हायचे. कोणी ना कोणी रोज तिची तक्रार करायला यायचे. मामा सांभाळून घ्यायचा, पण मामी मात्र कटकट करायची. शकूला उमामुळे वहिनीची खूप बोलणी खायला लागायची. असे हे दोघेही एकाच गावात मोठे होत होते. बरेच वेळा शेतात काम करताना नजरानजर व्हायची त्यांची. उमाला एक क्षणात शिवावर जीव जडला. तीच शेतातील कामापेक्षा शिवाकडे जास्त लक्ष असायचं. शिवाला याची अजिबात कल्पना नव्हती. दरवर्षीप्रमाणे गावात जत्रा लागली होती. त्या जत्रेत उमा आणि तिची मैत्रीण भटकायला गेल्या होत्या. शिवाही त्यांच्या शेतात लागेल ते सामान घेण्यासाठी आला होता. उमाने योग्य वेळ साधून त्याच्यासोबत ओळख करून घेतलीच. नाहीतरी इथल्या तिथल्या गप्पा करण्यात हुशार होतीच ती. त्याच्या रांगड्या स्वभावाला तिचा तो खट्याळ अल्लडपणा आवडत होता. आता उमा आणि शिवा शेतात जायच्या निमित्ताने रोज भेटू लागले. शिवा स्वतःची सर्व कामे आटपून उमाला भेटायला वेळ काढू लागला आणि उमा तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे उशिरा उठून फक्त स्वतःचे आवरून झटपट शेतात यायची. गेली भवानी भटकायला. कोण बोलत नाही, काय नाही. घरात नुसतं जेवण्यानी झोपण्या येती ही पोर. वंशलक्ष असू द्या नाहीतर हाताबाहेर जायची ही. वहिनीच्या तोंडाचा पट्टा सुटला की थांबायचं नाव नसायचं. शकूला पटायचं सगळं. उमाला समजून सांगायची, पण उलट्या घड्यावर पाणी. उमा मनाला येईल तसंच वागायची. उमा तर शिवाच्या प्रेमात पार वेडी झाली होती, पण आता शिवाचाही जीव तिच्यात गुंतत होता. शिवा 19 वर्षाचा असेल आणि उमा 16 वर्षाची.
उमे लगीन करशील माझ्या संग असे विचारताच उमा लाजून पळालीच. त्यांनी तिच्या मनातलंच विचारले होते. त्याच धुंदीत स्वतःच्या तंद्रीत घरात शिरली. डोक्यात शिवाच होता. त्यानं हात धरून विचारलेला प्रश्न तिला राहून राहून आठवत होता. पडवीत बसून झोके घेत उमा स्वप्नात रंगून गेली होती. उमेसाठी हे चांगलं स्थळ आहे वहिनी, विचार कर अन पुढल्या वर्षी लावून दे लगीन. हे कानावर पडताच झटक्यात उठून उमा आत गेली. आत्या, काका, मामा, मामी अन शकू सगळे बसून उमेच्या लग्नाचे ठरवत होते. मी नाही कोणासोबत लगीन करायची. मग काही इथंच पडून राहायचंय वय? मामी कडाडलीच. उमे चांगले घर हाय, लय जमीन हाईत, मुलगा पण शिकलेला हाय. शहरात जातोय कामावर, तुला बी जायला मिळेल. कधी आत्या समजून सांगत होती, पण उमा एक ना दोन ऐकायला तयार नव्हती. आई, मी नाही लगीन करायची कोणासंग. माझा जीव जडलाय शिवावर. त्यानं मला विचारलंय लगीन करशील का? मला त्याच्यासोबत राहायचंय. हे ऐकून शकू गार पडली. मामी सरावलीच लगेच. ग बाय, त्या गोदाक्काचा त्यानं तुला कधी विचारलं? आज आत्ता. मग तू काय बोललीस? काय नाही, धावत आली घराला. सगळ्यांनी समजून सांगितलं, पण उमा अडूनच बसली. त्या रात्री शकू जवळ घेऊन प्रेमाने समजूत काढली. काही न बोलताच उमा रात्रभर रडत होती. दुसऱ्या दिवशी उमाने शिवाला सगळे सांगितले. त्याच्या खांद्यावर डोके ठेवून म्हणाली, लगीन तुझ्या संग नाही झालं तर जीव देईन मी. तू नग काळजी करू. मी बोलतो माई संग. शिवा त्याच्या आईला माई म्हणत असे. 1-2 आठवड्यात शिवाची माई अन बा उमाला मागणी घालायला आले. तसे नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं शिवामध्ये. त्यामुळे लगेच सगळे देणे घेण्याचे ठरवून लग्न पक्के केले. शिवा उमा लगीन झाक झालं. उद्या देवाला जाऊन या. शिवाच्या बानं सांगितल्याप्रमाणे दोघे खंडोबाच्या दर्शनासाठी जाऊन आले. दोघे खूप आनंदात होते. जेमतेम वयात आलेली दोघे. त्यांना हे सगळं एका स्वप्नासारखं भासत होतं. एकूण सगळेच खुश होते. शिवा उमाला सुखी ठेवेल याची खात्री होती. शकूला पण. उमा सासरी जबाबदारीने वागेल का? सगळी कामे घर सांभाळेल का? याची चिंता तिला होतीच. तिची ही चिंता रास्तच होती. शिवाच्या घरी सगळं टापटीप ठेवलेलं असायचं. सगळ्या वेळा पाळल्या जायच्या. आल्या गेल्याचं नीट पाहिलं जायचं. माई याकडे जास्तीत लक्ष द्यायच्या. नवीन आहे, काही रीतीभाती माहीत नसतील, रुळेल हळूहळू. घेईल सगळ्या जबाबदाऱ्या असे म्हणून माई सुरुवातीला उमाच्या कामचुकारपणाकडे दुर्लक्ष करायच्या. पण नंतर तिच्या काहीच बदल नाही बघून त्यांनी हटकायला सुरुवात केली. लवकर उठून सगळे आवरायला लागायचे. झाडलोट, जेवणाची तयारी. शेतावरून पुरुष मंडळी आली की त्यांचं जेवण झाल्याशिवाय जेवायचं नाही. सगळं व्यवस्थित आवरूनच ठेवायचं. दुपारी बाई माणसांनी झोपायचे नाही अशी शिस्तबद्ध वागायची उमेला अजिबात सवय नव्हती. काही दिवसातच माई शिवाकडे उमाची तक्रार करायला लागली. शिवाने उमाला समजून सांगितले, तू घरातली मोठी सून आहेस. माईची समधी जबाबदारी तू घेतली पाहिजेस. उमा ऐकलं असं दाखवायची, पण परत तेच करायची. काही दिवसातच समजून सांगणे बंद झाले आणि त्यांचे वादात रूपांतर होऊ लागले. उमाचे उशिरा उठणे, कामात लक्ष नसणे, धड जेवण सुद्धा करता येत नव्हतं तिला. या तक्रारी माई रोजच्या रोज शिवाकडे सांगू लागल्या. शिवा काम करून दमून भागून आलेला असायचा आणि या तक्रारी ऐकल्या की त्याचा पारा चढायचा. रोजची घरात भांडणं होऊ लागली. असेच करत वर्ष पूर्ण झाले. दोघांच्या लग्नाला आणि बाळाची चाहूल लागली. मुलगाच होणार या आशेवर माई होत्या. कडक डोहाळे लागले. 9 महिने उमाला सगळ्यांनीच जपले. उमा आता मामाकडे बाळंतपणासाठी आली. एका भल्या पहाटे 4:07 उमा आणि शिवाच्या आयुष्यात छोटी परी येते. दोन्हीही कुटुंब खूपच खुशीत असतात. माईनेच मग मात्र जरा खट्टू होते.
12व्या दिवशी बारसे होते आणि परीचे नाव पार्वती ठेवण्यात येतं. आता या बाळाला सांभाळायची जबाबदारी उमा नीट पार पाडेल आणि तिच्या बाकी वागण्यातही बदल होईल असे सगळ्यांनाच वाटत होते. पण तसे अजिबात झाले नाही. शिवा आधी करायचा त्यापेक्षा दुप्पट मेहनत करू लागला. शेतीव्यतिरिक्त त्याने पतपेढी सुरू केली. त्यासोबत त्याने शास्त्रोक्त पद्धतीने नांगरणी पेरणीसाठी कसे करतात याची प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. खूप कष्ट घेत होता, खूप मेहनत करत होता. उमाचे घराकडे पाहिजे तसे लक्षच नव्हते. परी खूप वेळा शकूकडे असायची. आजीचा लळा लागला होता तिला. तिथे कामात लक्ष नाही म्हणून आधी सारखीच रोज घरी भांडण होऊ लागली. नवे आधीपेक्षा जास्तच होऊ लागली. आता माईने शिवाकडे उमाबद्दल तक्रारी सांगायला सुरुवात केली की त्याचा राग अनावर व्हायचा. कधीतरी त्याचा हात उगारायला जायचा तिच्यावर. पण उमामध्ये सुतभरही फरक नव्हता. उलट ती जास्तच आळशीपणा करू लागली. तिनं आधी सारखेच वागायला सुरुवात केली. उशिरा उठणे, बेचव जेवण करून ठेवणं, घर न आवरणं, गाणी ऐकत बसायची. नाहीतर शेजारी पाजारी जाऊन गप्पा करत वेळ काढायची. या सगळ्याचा शिवाला खूप राग येत असे. आजकाल ती रोजच शिवाच्या हातचा मार खात असे. आता या भांडणाची आणि मार खाण्याची सवय होऊन गेली दोघांना. बघता बघता अशीच 5-6 वर्ष निघून गेली. शिवा उमाची भांडणे, वाद दिवसेंदिवस अति वाढू लागले. शकूकडे वाढणारी परी आता 8-9 वर्षाची झाली. कधी इथे आली की या दोघांच्या भांडणामुळे घाबरून जायची. शिवा प्रेमाने जवळ घेऊन पाहायचा, पण त्याचं भांडणाच्या वेळेस रूप आठवून तिनं मनात त्याची एक भीतीच बाळगली होती. या वर्षी अवकाळी पावसामुळे शेतीची नासाडी झाली. ओला दुष्काळ, अगदी सगळं बुडून गेला. शिवाच्या मेहनतीचे फळ वाया गेले. शिवा वेड्यासारखा झाला. अत्यंत वाईट परिस्थिती होती. म्हणताना परमेश्वर देखील आपली परीक्षा पाहायला सर्व कठीण प्रसंग एकाच वेळी आपल्यासमोर आणतो. अशाच एका संध्याकाळी उमाच्या बेजबाबदार वागण्यावरून शिवाचं टाळकं सटकलं होतं. उमा तिच्या फालतू कारणे देत होती आणि वाद वाढत गेले. शिवाचा पारा चढला की तो मारामार हे माहीत नसल्याने उमा त्याच्या गोष्टीवरून त्याला खिचवत होती. भांडणात आणि मारामारीत घर अस्वस्थ झाले. शिवाला राग अनावर झाला होता. तो उमावर हात उगारत होता आणि तोंडाने शिव्यांची लाखोही वाहत होता. उमा मार वाचवण्यासाठी घरभर पळत त्याला अडवण्याचा प्रयत्न करीत होती आणि तिच्याही तोंडाचा पट्टा सुटला होता. एकमेकांना दोघेही जुमानत नव्हते. अरबी त्याचं भांडण सोडवायला किंवा त्याला उमाला मारण्यापासून थांबवायला माई असायची, पण ती बाप पंढरपूरला दर्शनासाठी गेल्याने अनावर कोणीच नव्हते. कसे काय झाले अचानक कळलंच नाही. उमाने तोल गेला आणि तिचा पाय सटकून उलट्या डोक्यावर सटणीस आपटली. तिच्या डोक्यातून भळाभळ रक्त वाहू लागले. एका मिनिटातच ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. शिवा भानावर आला. काय झालं हे? काय करू काहीच सुचेना. शेजारच्या नानांना बोलावलं आणि दवाखान्यात घेऊन जाऊ असे शिवा रडत ओरडत बोलत होता. हे सगळं होत असताना आतल्या खोलीत पडद्याआड परी आहे हे त्यांच्या लक्षात आलेच नाही. नाना धावत आला तशी अपाठोपाठ अक्काही आली. अक्कानं परीला उचलून त्यांच्या घरी नेलं आणि नीलूला शकूकडे धाडलं. गावाकडे जवळ दवाखाना नसतात त्यामुळे तिला नेईपर्यंत खूप रक्त गेले होते. शिवा निपचित पडलेल्या उमाकडे पाहून रडत होता. त्याचा त्यालाच राग ताबा नसल्याचा पश्चाताप होत होता. सारखा देवाकडे धावा करत होता, उमा शुद्ध येऊ दे. दवाखान्यात पोचता 2 तास गेले. डॉक्टरांनी पाहता सांगितले ती गेली आहे. उमा शकूने टाहो फोडला. धाय मोकलून रडू लागली. ही पोलीस केस आहे. यामुळे पोलीस पंचनामा पोस्टमॉर्टम झाल्याशिवाय बॉडी तुम्ही नेऊ शकत नाही असे डॉक्टरांनी सांगताच शिवा
खडकन जागा झाला. हे काय घडले आपल्या हातून? शकू आणि उमाच्या घरचे त्याला वाटले तसे बोलू लागले. शिवा तापट स्वभावाचा आहे हे सर्व गावात माहीत होतं आणि आजकाल या दोघांची भांडणं व्हायची हे सुद्धा माहीत होतं. शकूने आणि मामाने शिवाविरुद्ध तक्रार नोंदवली. शिवाने खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. त्यावेळी शिवाच्या बाजूने बोलणारे कोणीच नव्हते. त्याच क्षणी पोलिसांनी शिवाला गजाआड केले. शिवा पार खचून गेला. हे काय घडले? मी नाही मारलं तिला हे ओरडत राहिला पण ऐकण्यासाठी कोणी तयार नव्हते. एक दिवस त्याचे डोळे माई अन बाच्या येण्याची वाट पाहत होते. रोज नवीन पोलीस येऊन तेच प्रश्न विचारायचे. डोक्यात भुगा व्हायला लागला होता. माई दिसताच क्षणी लहान पोरगासारखा रडू लागला. ओरडून सांगत राहायचा, मी नाही मारलं तिला. शिवाची रवानगी जेलमध्ये झाली. पोलीस कोर्ट कचऱ्या यांच्या फेऱ्या सुरू झाल्या. दिवस महिने यातच जाऊ लागले. माईने एक वकील नेमला. शिवाच्या विरुद्ध पुरावे गोळा केले. साक्षीदार आणले जात होते. त्याची बाजू अत्यंत तोकडी पडत होती. त्याच्या बाजूने ना कोणी पुरावा होता ना साक्ष. शिवाय हा प्रसंग झाला तेव्हा दोघेच घरी होते. त्यामुळे शिवानेच उमाला मारलं, त्याला शिक्षा झाली पाहिजे हे शकू सांगायची. त्यामुळे त्याला शिक्षा सुनावली जाणार हे नक्कीच होते. पण हे घडत असताना कोणीच प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. त्यामुळे त्याची शिक्षा कदाचित कमी वर्ष होऊ शकते असे शिवाच्या वकिलांनी माईंना सांगितले. थोडा दिलासा मिळाला पण नियतीने जे ठरवलं असतं ते कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही. शिवा अगदीच खचला होता. आता त्यानेही मनाची तयारी ठेवली होती. आज शेवटची आणि महत्त्वाची साक्ष कोर्टासमोर येणार होती. पूर्ण कोर्ट भरलं होतं. माई, बा अन शिवाच्या घरचे हजर होते. उमाचे मामा, मामी, भाऊ अन बाकी घरचे आले होते. साक्षीदार बोलवा असे म्हणताच शकूला हात धरून परी येत होती. तिला पाहून शिवा धपकन खाली कोसळलाच. नाही ग बाळा, नाही असे म्हणून ओरडू लागला. हा प्रसंग घडताना पाहिलेला हा एकमेव साक्षीदार म्हणून शकूनं परीला आणलं. परी जेमतेम 10 वर्षाची. तिला जे दिसले ते तिनं शकूला सांगितले आणि तिला साक्षीदार म्हणून उभं केलं. माझ्या बानं आईला खूप मारलं आणि जोरात ढकलून दिलं. आईला खूप लागलं आणि डोक्यातून रक्त आलं. छोट्या परीने हे सांगितले. जसं साहेबांनी शिवाला विचारले, शिवा तुला काही यावर सांगायचे आहे? शिवाने पाणी भरल्या डोळ्यांनी निमूटपणे नकारार्थी मान हलवली आणि तो बेशुद्ध झाला. काही वेळाने शुद्धीत आल्यावर समजलं त्याला काही अपुऱ्या पुराव्यामुळे आणि परीच्या वयाचा विचार करून तसेच त्याच्या बाकी वागणुकीबद्दल काहीच तक्रारी नसल्याने त्याला 25 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली गेली होती. जेलमधला एक दिवस काढताना त्याला फक्त परी दिसत असे. त्या नकळत्या वयाला साक्ष बोलावलं गेलं. आज ही बातमी त्याला जेलर साहेब सांगतात तेव्हा त्याला त्याचे काहीच वाटत नाही. त्याला आत्मा त्याच दिवशी मरून गेलेला होता. त्या दिवशी परी कोर्टात येऊन साक्ष देते. तो फक्त श्वास चालू आहे म्हणून जगत असतो. जेलच्या बाहेरचे जग इतक्या वर्षांनी त्याला अनोळखी असते. आता मी बाहेर जाऊन स्वच्छ जगायचं म्हणजे नक्की काय करायचे? पुढचं आयुष्य नीट जगायचं म्हणजे कसं? याचे उत्तर कोणाकडे नव्हते. या 23 वर्षाच्या काळात जितका विचारानं थकला नसेल तितका या विचारांनी तो थकला होता. रात्रभर तळमळत राहिला. उठ, 756 साहेब बोलावतायत. उठ रे. त्याच्या त्या बंदिस्त कोठडीची कडी उघडून जेलर आत जातो. शिवा. जमिनीवर गार होऊन शिवाचं शरीर निपचित पडलेलं होतं आणि शिवानेही या जगाचा कधीच निरोप घेतलेला होता.
समाप्त. तुम्हाला स्टोरी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पूर्ण स्टोरी ऐकल्याबद्दल धन्यवाद.